नर्मदे हर. हे आहे जयंती माता धाम आणि इथून सकाळचे 7:15 वाजले निघायला. कारण यांचा नियम आहे की 7च्या आधी कुठल्याही परिक्रमावासींना पुढील भयंकर जंगलामध्ये जाऊ द्यायचं नाही. म्हणून त्या नियमानुसार 7:15ला आम्ही इथून निघालो. भरपूर माकड आहे तिथे खूप, आणि निसर्गरम्य वातावरण, जंगलाच्या मधोमध भाग आहे. नर्मदे हर. माझ्याबरोबर ते 2-3 दिवसापासून चालत आहेत विश्वनाथजी, ते सुद्धा येत आहेत. त्यांची चाल थोडी धीमी आहे, पण आजारपणात मलासुद्धा त्यांची मदत झाली. त्यांच्या कमी चालीमुळे एक जोडीदार मिळाला. तसे ते मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यातील आहेत. नर्मदे हर. हाँ बना लेंगे, चलिए आप भी. हाँ हाँ. नर्मदे हर. नर्मदे हर जिंदगीभर. अशा प्रकारचे बोर्ड जागोजागी आहेत. या बोर्डावर लिहिलं आहे माँ नर्मदा सेवा कुटीर आश्रम पामाखेड़ी. कृपया निर्धारित मार्ग पर चले एवं शॉर्टकट न अपनाएं. जंगल दुर्गम एवं घना है एवं वन्य प्राणियों का भय है. तख्तियों को पढ़कर ही आगे चले. नर्मदे हर. हे सावधानीपर बोर्ड जागोजागी लावलेत. कुठल्या शॉर्टकटचा उपयोग करू नका. नर्मदे हर. नर्मदे हर. हे लक्कडकोटची झाडी, सारखी झाडी आहे. जिकडं बघाल तिकडे जंगल आहे. परिक्रमावासींची फोटो होते. माझ्या पाठीमागचे बरेच दूर आहेत आणि पुढचे पुढं निघून गेले. या झाडीचं एक विशेष आहे, दिवसभर बी इथं सूर्यप्रकाश पडत नाही. एवढी दाट झाडी आहे. पुरा जंगल आहे. म्हणजे हे वातावरण बघूनच लोक घाबरतात, असं भयावह परिस्थिती आहे. नर्मदे हर. अशी या ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे परिक्रमा दर्शनार्थी लोक येतात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 10:15 वाजले आणि समान सारखा रस्ता, अशीच झाडी, असाच हा पगदन कच्चा रस्ता आणि असंच वातावरण. कुठेतरी ऊन मिळतं, नाही तर चिकार, शांतता आणि सारखी सावली. पटकन ऊनसुद्धा या जंगलात पडत नाही. आजचा दिवसच पूर्ण जंगलाच आहे, कारण अंतर खूप जास्त आहे. 20 किलोमीटरमध्ये कुठे पाणी नाही, कुठलं घर नाही, कुठलं बेट नाही, कुठलं टापू नाही, काहीच नाही. फक्त जंगल, एकच जंगल. नर्मदे हर. आणि या जंगलात एकटं चालायची मजा वेगळी आहे. एकटला चलो. नर्मदे हर. नर्मदे हर. हा या जंगलातील कठीण मार्ग थोडा. लक्कडकोटची झाडी. इथे घसरला म्हणजे मोडला. दगड चोपडे आहेत. समोर आणि हे मागे कोणीच नाही. आपल्यासोबत आता आपली नर्मदा मैया, सद्गुरू श्रीधर महाराज आणि गुरुवर्य रामभाऊजी महाराज, एवढ्या 3 मूर्ती आहेत. बस, बाकी कोणाची गरजच नाही. नर्मदे हर आणि जय श्रीधर बाबा. असा रस्ता उतरायचा आहे. पुढं सवानी. नर्मदे हर. आता वाजलेत 10:50 झाले.
अजून कदाचित 12:30 वाजू शकतात पामाखेडी आश्रम गाव येईपर्यंत. एकट्या माणसाची हिंमत नाही चालायची, मुळीच नाही. इकडे लाकडं जंगलतोडी होते काही वेळेस, पण ही पगदंडी रस्ता आहे, इथं कुठल्या वाहनाची व्यवस्था नाही. मोबाईलला तर मुळीच नाही. फॉरेस्ट ऑफिसर गाड्यासुद्धा इकडनं येत नाहीत, कारण हा पगदंडी रस्ता आहे. पगदंडी म्हणजे पायवाट. नर्मदे हार. पूर्ण सावली आहे. 10:50 होत आहेत, पण अजून सूर्याचा किरण इथे या जमिनीवर पडला नाही. एवढी दाट सावली आहे. नर्मदे हार, नर्मदे हार. एकदा विचारलं कोणीतरी की तुझ्याबरोबर कोणी आहे का, तर माझ्याबरोबर हे आहे सेल्फी स्टिक. या सेल्फी स्टिकच्या माध्यमातून मी माझे स्वतःचे व्हिडिओ अशा प्रकारे रेकॉर्ड करतो. नर्मदे हार. काही कोणाची आवश्यकता नाही, काही कोणाची गरज नाही. कॅमेरा सेट करून घ्यायचा, चालायचं. नर्मदे हार. ओम नमो सद्गुरु श्रीधर बाबा. 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 नर्मदे हर, नर्मदे हर. आता 11:15 वाजले दुपारचे आणि इथून 700 मीटरवर नर्मदा परिक्रमा वास्तविक अन्नक्षेत्र मा नर्मदा सेवा कुटीर अशा आश्रमाचं बोर्ड मिळालं. आता 700 मीटरपर्यंत जायचं आहे, म्हणजे 12 वाजेपर्यंत आपल्याला आश्रम गाठता येतो. सकाळचं 22 किलोमीटर अंतर 12 वाजेपर्यंत पूर्ण होईल. हा रोड आहे कुठला तरी, पण जंगल संपलेलं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर असा हा पामाखेडी येथील आश्रम आहे. आश्रमाचे संचालक सेवादार रामदास त्यागीजी महाराज, मा नर्मदा सेवा आश्रम कुटीर, पामाखेडी, तालुका पुनासा, जिल्हा खंडवा, मध्य प्रदेश. हे बाबाजी या ठिकाणी सेवा देत आहेत. आणि बाबाजींच्या सोबत आमचे अंजनगाव सुरजीचे प्रसिद्ध संत, जे आखाडा प्रमुख आहेत असे माझे चांगले सुपरिचित जितेंद्रनाथजी महाराज यांचंसुद्धा या ठिकाणी कृपाक्षेत्र आहे. आणि त्यांच्या कृपाक्षेत्राखाली महाराजजी या ठिकाणी सुंदर सेवा देत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. आज इथे आसन लावलं. हे ठिकाण आहे धर्मेश्वर महादेव. अतिशय प्रसिद्ध क्षेत्र आहे आणि भरपूर प्रशस्त ठिकाण आहे. प्रसादी वगैरे झाली. आताच म्हटलं एकदा आश्रमाचं अवलोकन करूया. सुंदर आश्रम आहे आणि खूपच लवकर आणि खूप सुंदर प्रसाद यांनी दिली.
आणि आश्रमही दर्शनीय आहे आणि अगदी रोडवर आहे. या आश्रमात गाडीद्वारे परिक्रमा करणारे परिक्रमावासीसुद्धा येतात. काशीमुनीजी महाराज उदासीन यांचा फोटो आहे. नर्मदे हर. सुंदर अशा प्रकारे मंदिर सजवलेलं आहे. श्री शंभो सदाशिव कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माता मुक्ती जडाडी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. रामाय रामभद्राय रामचंद्राय विदसे रघुनाथाय नाथाय राधा सीताया पतये नमः. अशा प्रकारे सुंदर मंदिर आहे. पूर्ण जुने भिंतीचित्र या ठिकाणी अजूनही तशीच आहेत. नर्मदे हर नाथ गंगे हर जटाशंकर. अशा या आश्रमामध्ये आजचा निवास आणि भोजन प्रसादी झाली. नर्मदे हर.